भारतीय स्त्रियांमध्ये स्तनाचा कॅन्सर म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर आणि गर्भाशय मुखाचा कॅन्सर म्हणजे सर्वायकल कॅन्सर याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. आणि हे कॅन्सर स्टेज 3 किंवा स्टेज 4 किंवा लास्ट स्टेजमध्ये जेव्हा असतात तेव्हाच त्याची आपल्याला लक्षणे दिसतात आणि तेव्हा त्याची चिकित्सा करणे खूप अवघड जाते. मग हे कॅन्सर आपण लवकरात लवकर कसं ओळखू शकतो, त्यासाठी काय तपासण्या करणे गरजेचं आहे, त्यासाठी सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन कशी करावी, कोणते इन्व्हेस्टिगेशन्स आहे, त्याची कारणे काय आहेत, या सगळ्याबाबत आपण आज या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. हे कॅन्सर्स नाजूक भागातील असल्यामुळे खेड्यापाड्यातील स्त्रिया किंवा न शिकलेल्या स्त्रिया यांनी बोलण्यास घाबरतात किंवा लाजतात. त्यांचं याकडे दुर्लक्ष होत जातं आणि जेव्हा लक्ष दिलं जातं तेव्हा तो स्टेज 4 मध्ये गेलेला असतो. मग तेव्हा त्यांना चिकित्सा करण्यास पण खूप अवघड जातो आणि पैसे पण खूप लागतात. पुरुषांनी सुद्धा हा व्हिडिओ त्यांच्या घरातील स्त्रिया, आई, बहीण, मावशी, मुलगी यांना सगळ्यांना दाखवायला हवा आणि त्याकडे लक्ष द्यायला हवे. त्यापैकी आज आपण ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे स्तनाचा कॅन्सर याबाबत माहिती बघणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर माया गायकवाड. तुमच्या सगळ्यांचं माझं यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत. त्याआधी आपण पाहूया की कॅन्सर सेल्स म्हणजे काय असतात, कॅन्सर कसा होतो. तर आपल्या शरीरामध्ये नॉर्मल आणि ॲबनॉर्मल दोन्ही प्रकारचे सेल्स असतात. नॉर्मल स्थितीत असताना ॲबनॉर्मल सेल्स हे कमी प्रमाणात असतात किंवा त्यांचं कार्य होत नाही. पण जेव्हा काही कारणे घडून येतात किंवा काही ऑटोइम्युन डिसीज होतात तर तेव्हा ॲबनॉर्मल सेल्स हे प्रमाणापेक्षा जास्त वाढत जातात आणि हे नॉर्मल सेल्सच्या कार्यामध्ये अडथळा आणतात. आणि अशा स्थितीत नॉर्मल सेल्सचं पोषण थांबतं आणि ॲबनॉर्मल सेल्स हे झपाट्याने वाढू लागतात. आणि हे सेल्स जेव्हा खूप जास्त वाढतात तेव्हा त्यांची गाठ तयार होते. छातीतील प्रत्येक गाठ ही कॅन्सरचीच असते असं नसते. बऱ्याच गाठी हे फायब्रोॲडिनोमा किंवा इतर गाठी असतात. कॅन्सरची गाठ ओळखायची कशी आणि सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन कसं करायचं हेच आपण पुढे पाहणार आहोत. त्याआधी आपण पाहूया की ब्रेस्ट कॅन्सरची कारणे कोणती आहेत. ब्रेस्ट कॅन्सर मेल आणि फिमेल दोघांमध्येही आढळून येतो. मेलचं प्रमाण ब्रेस्ट कॅन्सरमध्ये थोडं कमी आहे आणि फिमेलचं प्रमाण जास्त आहे, म्हणून स्त्रियांनी याकडे जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. आपण पाहूया की ब्रेस्ट कॅन्सर होण्याची कारणे कोणते कोणते आहेत. त्याचं सगळ्यात पहिलं कारण आहे की अनहेल्दी लाईफस्टाईल. स्टाईलमध्ये लाईफ जगणं म्हणजेच लाईफस्टाईल चांगली आहे हे सगळ्यात चुकीचं आहे. जेव्हा तुम्ही डेली ॲक्टिव्हिटीज प्रॉपरली करता, दिनचर्या ऋतुचर्या पाळता, जेवण वेळेवर असतं, नियमित व्यायाम असतो, त्यालाच हेल्दी लाईफस्टाईल म्हणतात. पण आजकाल प्रोसेस्ड फ्रूट्स, प्रिझर्वेटिव्ह असलेले फूड्स किंवा अवेळी जेवण, रात्री जागरण, झोप व्यवस्थित न घेणे, स्ट्रेस यामुळे ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. आणि स्त्रिया जसे मॉडर्न होत चाललेलं आहे तसं ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण जास्त होत आहे. म्हणून मॉडर्न होण्यासोबतच स्त्रियांनी हेल्दी लाईफस्टाईल करणं आणि स्वतःकडे लक्ष देणं जास्त गरजेचं आहे. दुसरं महत्त्वाचं कारण एज रिलेटेड. जसं जसं वय वाढत जातं, 50च्या वर जसं वय जातं तसं ब्रेस्ट कॅन्सर होण्याचं प्रमाण जास्त वाढतं आणि 40मधल्या आतल्या स्त्रियांना हे प्रमाण कमी असतं. ब्रेस्ट कॅन्सरचं कारण हे मुलांच्या संख्येवर पण डिपेंड असतं. पूर्वीच्या स्त्रियांना 2पेक्षा जास्त मुलं व्हायची, त्यांची पाळी साफ व्हायची, त्यांना मेनोपॉज व्यवस्थित व्हायचा, त्यामुळे ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण कमी होतं. पण आजकाल लग्न पण उशिरा होत आहे. त्यातल्या त्यात 30 वर्षाच्या वर जर लग्न झालं तर मुलं पण उशिरा होतात. काही जणांना लग्न लवकर होतं पण मुलं उशिरा होऊ देतात किंवा प्लॅनिंग केलेली असते. अशा वेळेस पण कॅन्सरचं रिस्क वाढत जाते. मुलं झालेली असताना सुद्धा ब्रेस्ट फीड न करणं हे सुद्धा एक महत्त्वपूर्ण कारण आहे ब्रेस्ट कॅन्सर होण्याचं. ज्या स्त्रियांचं ब्रेस्ट फीडिंग व्यवस्थित झालेलं असतं, 1.5 वर्षापर्यंत मुलांना ब्रेस्ट फीड केलेलं असतं, अशांना कॅन्सरचा धोका हा कमी असतो. पुढचं कारण आहे पिल्स. ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स किंवा इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स वारंवार घेत राहणं, खूप जास्त काळापर्यंत घेत राहणं, ब्रेस्ट वाढवण्यासाठी वेगवेगळ्या पिल्स किंवा हार्मोनलचे इंजेक्शन्स घेत राहणं, अतिरेक करणं हे सुद्धा एक कारण आहे. कारण आहे रेडिएशन. रुरल एरियामध्ये किंवा ज्या स्त्रिया ब्लाऊजमध्ये मोबाईल ठेवतात अशांना रेडिएशनचा संपर्क जास्त येतो आणि ब्रेस्ट कॅन्सरचा धोका हा वाढू शकतो. तसंच ज्यांचं घर मोबाईल टावरजवळ आहे किंवा मग जे एक्सरेच्या संपर्कात नेहमी येतात, जे नेहमी सिटी स्कॅन करतात, अशांमध्ये सुद्धा ब्रेस्ट कॅन्सर होण्याचं प्रमाण जास्त असतं. पुढचं कारण आहे मेन्सेस. ज्या मुलींना 8 ते 9 वर्षातच पाळी येत आहे अशा मुलींचं हे ब्रेस्ट कॅन्सर होण्याचं रिस्क हा जास्त असतो. तसंच ज्या स्त्रियांची पाळी ही 55 वर्ष होऊन गेलेली असताना सुद्धा चालू आहे किंवा मेनोपॉज आलेला नाही आहे अशा स्त्रियांना सुद्धा ब्रेस्ट कॅन्सर होण्याचा धोका हा जास्त असतो. ब्रा साईज हे सुद्धा एक महत्त्वपूर्ण कारण आहे. खूप लूज किंवा खूप टाईट ब्रा घालणं, झोपताना ब्रा न काढणं किंवा चांगल्या क्वालिटीची ब्रा न घालणं हे सुद्धा एक महत्त्वपूर्ण कारण असू शकते.
कॅन्सरची लक्षणे कोणती आहेत? सुरुवातीच्या स्टेजेसमध्ये आपल्याला कोणतीच लक्षणे दिसून येत नाहीत, कोणताच त्रास होत नाही आणि जेव्हा ही लक्षणे दिसू लागतात तेव्हा तो कॅन्सर स्टेज 3 किंवा स्टेज 4 मध्ये पोहोचलेला असतो. हे सुरुवातीलाच आपण कसं ओळखायचं यासाठी आपण सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन दर महिन्याला करणे गरजेचं आहे. त्याबद्दल मी पुढे सांगितलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं लक्षण आहे की छातीमध्ये गाठ लागणे. ही गाठ कोणत्याही साईडला असू शकते किंवा मग आर्म्समध्ये सुद्धा असू शकते किंवा काखेत सुद्धा असू शकते. तर ही गाठ छातीमध्ये इतर प्रकारच्या वेगवेगळ्या गाठी असतात, पण कॅन्सरची गाठ ही फर्म असते, हार्ड असते आणि हालत नाही. ही गाठ दुखत नाही किंवा मग याचा काहीच त्रास आपल्याला होत नाही. अशी जर गाठ तुमच्यामध्ये जर आढळून येत असेल तर तुम्ही लवकरात लवकर डॉक्टरांचा संपर्क करणे गरजेचं आहे. निपलमधून जर वेगवेगळे डिस्चार्जेस होत असतील, रेड, येलो, ग्रीन यापैकी कोणतेही जर डिस्चार्ज तुम्हाला आढळून येत असतील किंवा खूप जास्त डिस्चार्ज होत असेल, सोबतच निपलचं स्ट्रक्चर जर बदलत असतील, इन्व्हर्टेड असेल, क्रॅक्ड असेल किंवा एक निपल मोठ्या साईजचा झालेला असेल, सोबतच त्याच्या आजूबाजूची त्वचा ही संत्र्यासारखी ऑरेंजिश किंवा रेडिश होत असेल, तर अशावेळी तुम्ही लवकरात लवकर डॉक्टरांना दाखवणे गरजेचं आहे. बऱ्याच स्त्रियांमध्ये मुलं झाल्यानंतर एक ब्रेस्ट मोठा किंवा एक ब्रेस्ट छोटा झालेला असतो. अशा वेळेस तुम्ही घाबरून न जाता दर महिन्याला तुमची सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन करून घ्यायची आणि जर तुम्हाला चेंजेस याच्या व्यतिरिक्त दुसरे काही आढळून येत असतील तर तुमचं सोनो मॅमोग्राफी किंवा मॅमोग्राम करणे गरजेचं आहे. ज्या स्त्रियांचं वजन जास्त आहे, ज्यांची पाळी साफ वाहत नाही, ज्यांना थायरॉईड किंवा PCOD आहे, अशा स्त्रियांनी स्वतःकडे जास्त लक्ष द्यायला हवं आणि त्यांनी रेग्युलर डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यायला हवी. सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन प्रत्येक स्त्रियांनी करायला हवी आणि ती कशी करावी ते आपण पाहूया. 18 वर्षाच्या वर मुलींनी आणि स्त्रियांनी हे सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन दर महिन्याला करून घ्यायचं. त्यासाठी मेन्सेसच्या शेवटच्या दिवशी म्हणजे जेव्हा ब्लड फ्लो बंद होतो त्या दिवशी आरशासमोर स्त्रियांनी किंवा मुलींनी उभं राहायचं आहे. त्यांनी दोन्ही ब्रेस्टचे लेवल चेक करायचं आहे. त्यामध्ये तुम्ही निपल साईज किंवा निपल स्ट्रक्चर, निपलमधून डिस्चार्ज किंवा काही गाठ आहे का हे सगळं चेक करून पाहायचं आहे. जर तुम्हाला काही लक्षणे किंवा छोटी गाठ असं दिसून येत आहे तर तुम्ही लगेच डॉक्टरांना संपर्क साधायचा आहे. ज्या स्त्रियांची हिस्टेक्टॉमी झालेली आहे किंवा गर्भपिशवी काढून टाकलेली आहे अशा स्त्रियांनी एक दिवस ठरवून घ्यायचा आहे आणि त्या दिवशी त्यांनी त्यांची सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन करून घ्यायची आहे. यामध्ये कोणकोणत्या तपासण्या केल्या जातात? ज्या स्त्रियांचं वय हे 40पेक्षा कमी असतं त्या स्त्रियांमध्ये सोनो मॅमोग्राफी केल्या जाते. त्यामध्ये लंप किंवा गाठ आहे का हे बघितले जाते. त्याचं डिफरन्शिएशन सोनो मॅमोग्राफीमध्ये होतं. म्हणजेच ही गाठ कॅन्सरची आहे का इतर कुठली गाठ आहे हे आपल्याला ही तपासणी केल्यानंतर कळते. तर ज्या स्त्रियांचं वय हे 40 वर्षापेक्षा जास्त असतं त्यांना मॅमोग्रॅम ही तपासणी केल्या जाते. यामध्ये कॅन्सरचं प्री कॅन्सरस लिजन किंवा छोट्यातली छोटी गाठ ही सुद्धा ओळखू येते आणि लवकरात लवकर ट्रीटमेंट केले जाऊ शकते. म्हणून 40 वर्षाच्या वर जर स्त्री असतील तर त्यांनी वर्षातून एकदा हे मॅमोग्राम करणे आवश्यक आहे. यामध्ये जर काही लक्षणे आढळली तर पुढे बायोप्सी किंवा इतर काही तपासण्या केल्या जातात. ब्रेस्ट कॅन्सरचे स्टेजेस: स्टेज 1 मध्ये ही गाठ फक्त एक छोट्या मटर एवढी असते. स्टेज 2 मध्ये ही गाठ बोरा एवढी किंवा त्यापेक्षा मोठी असू शकते. स्टेज 3 मध्ये निप्पल आणि त्याच्या आजूबाजूचे चेंजेस आढळून येतात आणि स्टेज 4 मध्ये डिस्चार्ज जास्त असू शकतो आणि हे कॅन्सर पूर्ण बॉडीमध्ये सुद्धा किंवा इतर भागात सुद्धा पसरलेला असू शकतो. या व्हिडिओमध्ये ब्रेस्ट कॅन्सरची तुम्हाला प्रायमरी माहिती भेटली आणि या व्हिडिओद्वारे तुम्ही तुमच्या मैत्रिणींना किंवा घरच्या स्त्रियांना हा व्हिडिओ दाखवून तुम्ही सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशनसाठी प्रोत्साहित करू शकता. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर कृपया लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.